विसर्जनासाठी आम्ही 250 फूट खोली आहे तिथे आम्ही या जहाजामध्ये आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं जिथे विसर्जन होईल याच्यामध्ये 125 वर्ष झाले जे सप्ताह सुरू आहे जो पूर्वजांनी चालू केला आहे तो आजही त्याच पद्धतीने चालू आहे। जसं महाशिवरात्री, रामनवमी, सप्ताह तर खूप जल्लोषात असतो। त्याचा जो सोहळा आहे ना हा बघण्यासारखा सगळे डोळ्याच्या पारणे पिटतात। त्याच अनुषंगाने हा मंदिर उभारलेला आहे। एकाच वेळी या ठिकाणी हजारो लोक जेवायला बसतात अशा पद्धतीची उभारणी केलेली असताना हा मंदिर या ठिकाणी आम्ही आता नवीन मूर्ती आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्व पंच कमिटी, ग्रामस्थ आणि ब्राह्मण देवतांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम यापुढे सुरू होणार आहे। सांगायचं एवढंच आहे की हा जो मंदिर आहे आणि या विठ्ठल रुक्माईची जी प्रत्येक ग्रामस्थांच्या भाविकांच्या मनामध्ये जी मूर्ती बसलेली आहे ही त्या ठिकाणी तशीच आहे, फक्त या इथला दगड बदलला जाईल। आस्था सर्वांची कायमस्वरूपी याच ठिकाणी असणार आहे। रामकृष्ण हरी। आज आपल्या या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये जी 167 वर्षाची मूर्ती आपल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची ही ज्या आपल्या पूर्वजांनी इथे बसवली होती, स्थापित केली होती, ती 2 महिन्यामध्ये पुन्हा नव्यानं विठ्ठल रुक्माई हा मूर्ती तर बसवण्यात येणार आहे। परंतु पवित्र स्थान हा ओला गाव आहे आणि ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करीत असताना आम्हाला बरेचसे दिवस खरोखरच का वातावरण जरा वेगळं वाटत लागला। तेव्हा आम्ही एक ब्राह्मणा भटजींना बोलवलं। बाबा हा काय विठुरायाच्या इथे झालाय, त्याही सांगितलं का आपल्या मूर्ती अभंग झालेल्या आहेत, या तुम्हाला विसर्जन करायला लागतील। त्यासाठी आम्ही आजचा मूर्त शोधला। हा मूर्ती विसर्जन होणार आहे। नंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे सिंहासन हा नयाने केला जाईल आणि मूर्ती सुद्धा ज्या आपल्या देशामध्ये रामाची मूर्ती ज्यांनी घडवली त्या कलाकाराच्या माध्यमातून आमची विठ्ठल रुक्माईची मूर्ती बनवण्यासाठी दिलेली आहे, ती पण तयार झालेली आहे। आणि ज्या दिवशी आमचा स्थापनेचा वेळ येईल त्या वेळेला आम्ही आमचं सर्व ग्रामस्थ, सर्व महिला भगिनी मोठ्या थाटानं कळस सुद्धा आमचा नंतर ठेवला जाईल। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल। तेव्हा हरिनाम कीर्तन असा मोठा कार्यक्रम होईल। या पंचक्रोशीमध्ये जसं वातावरण पंढरपूरमध्ये दुमली जाते त्या पद्धतीने पंढरपूरला जसा दुमदुमली जाते त्या पद्धतीने हा ओला गाव दुमदुमला जाईल असा आमचा हा प्रोग्राम करण्यात येणार आहे। आपल्याला जायचं तर घारापुरीला आतमध्ये टोकावं म्हणजे तिथे जास्त खोली आहे ना, खोले तिथं।
पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. एके बाजूला सूर्य इकडे बघा चंद्र. बाबा बेकार काहीतरी लई लावालोन बाबा लाटा पण वाढत चाललेल्या आहेत. बघा लाटा आहे बघा. 250 फूट खोलीन जायचं आम्हाला. अजून चालू ना मी पुरं बाजूला बघू शकता. कायच नाही बेकार. बघू शकता बाजूला. यांच्या ज्या आमच्या मूर्ती विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सर्व गावकरी मंडळी आणि बंधू आणि मित्रमंडळी सर्व इथे आलेलो आहोत. अशा या होडीमध्ये बसलेल्या प्रवासामध्ये आम्ही सर्व सहभागी झालेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण हा विसर्जनाचा कार्यक्रम आपण करण्यात येणार आहे. आज आमच्या विठ्ठल रुक्माईचं विसर्जनासाठी आम्ही 250 फूट खोली आहे तिथे आम्ही या जहाजामध्ये आलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थानं जिथे विसर्जन होईल तेव्हा आम्ही देवाला नमस्कार करू. हे पांडुरंगा आज तुमचं विसर्जन करतो पण 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा आमच्या या मंदिरामध्ये विठ्ठल पुन्हा जागृतपणे येणार आहे याची सर्व भाविकांनी नोंद घ्या. विठ्ठल आमचा आणि आम्ही विठ्ठलाचे. आम्ही त्यांचे पुजारी, आम्ही त्यांचे सेवक. पंढरीनाथ महाराज की जय. नाम धन करा जमा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ते सर्व हरिपाठ काकडा मंडळ ओवले तसेच ग्रामस्थ मंडळ ओवले इथे सर्व जमलेले आहेत. प्लस पंच कमिटी आणि सर्व ग्रामस्थ. आताच इथे विठ्ठल रखुमाई मंदिरात आज हरिपाठ संपन्न झालेला आहे आणि आज आम्ही इथे जे जमले आहोत तर हा जो मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचा याला आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 167 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही येत्या 4 ते 5 वर्षात नवीन मंदिराचं बांधकाम इथे पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे येणारे काही भटजी मंडळ ब्राह्मण मंडळ जे आले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला सांगितलं की जसं तुम्ही मंदिर नव्याने जसं केलं आहे तशाच तुम्ही ज्या मूर्त्या आहेत ज्या मूर्तींना आज आपल्याकडे जवळजवळ 167 वर्ष पूर्ण झाले आहेत तर ते पण तुम्ही नव्याने दुसऱ्या मूर्तींची स्थापना करावी अशा त्यांच्या सल्ल्यानुसार आणि आमच्या ग्रामस्थ आणि सर्व वरिष्ठ ज्येष्ठ आणि हरिपाठ जे मंडळ वगैरे आहेत त्या सर्वांच्या मतानुसार आम्ही हा निर्णय घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही 1 तारखेला मूर्तींचं विसर्जन केलेलं आहे आणि याच्या पुढे 2-3 दिवसात आपल्या सिंहासनाचं काम चालू होणार आहे. त्याच्यानंतर थोड्याच कालावधीनुसार आमच्या नवीन मूर्तीची स्थापना पण या मंदिरात होणार आहे. मंदिरात आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. विषय आहे आमच्या ज्या मूर्ती होत्या जे 167 वर्षापूर्वीच्या होत्या त्या जीर्ण झाल्यामुळे आम्हाला ब्राह्मणांच्या मार्गदर्शनानुसार कमिटीच्या अधिरुख्याखाली आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही नवीन मूर्ती 7 ते 8 महिने झाले म्हैसूरला बनवायला दिलं. जे अरुण योगीराज ज्यांनी अयोध्याची मूर्ती रामलालाची जी मूर्ती बनवली त्यांच्याकडे मूर्ती बनवायला दिलेली आहे आणि राजस्थानवरून त्यांचा गाभारा मंदिर आम्ही बनवायला दिलेला आहे. तो आता काही दिवसातच या ठिकाणी गाभारा मंदिर बनवण्याचं काम सुरू होईल आणि 1-1.5 महिन्यानंतर आम्ही त्या नवीन मूर्तीची स्थापना करू.
यासाठी सर्व आमचे पंच कमिटी, आमची वारकरी संप्रदाय आणि विश्वस्त कमिटी यांची सगळ्यांच्या संमतीनुसार, गावाच्या सुद्धा संमतीनुसार हे कार्य पुढे पार पडत आहे. धन्यवाद. पण ते आता देऊळ आपला नवीन बांधलाय, मग त्याला नवीन मूर्त पाहिजे का नको पाहिजे? आज आम्ही विठ्ठल मंदिरामध्ये हरिपाठ दररोजच्या प्रमाणे करीत आहोत. करीत असताना अतिशय दुःखही वाटतो. पूर्वी जन्मी आजोबा पंजोबापासून असलेल्या आमच्या विठुरायाच्या मूर्ती हे खरोखरच जीर्णोद्धार झाल्या होत्या. आम्ही 2-3 ब्राह्मण आणले आणि ब्राह्मणाला दाखवले, तेव्हा सांगितलं का या मूर्ती तुम्हाला बदलवायलाच लागतील. त्यावेळेला आम्ही गावामध्ये 2 ते 3 न्याय दौंडी पेटून आम्ही न्याय ठेवला आणि त्यामध्ये पंच कमिटी व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते आणि त्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि ज्या दिवशी ब्राह्मणांनी मूर्त दिला होता का त्या दिवशी तुम्ही हा मूर्ती सांगल्याप्रमाणे जो मूर्त होता त्यांनी 3 मूर्त दिले होते. परंतु मी सांगितलं का 2 दिवस विचार करा, आपण 2 दिवशी अजून 2 दौंडी पेटू. आणि दौंडी पेटवीत असताना दुसरे ग्रामस्थ आणि पंच कमिटी ते हजर होतील. त्याप्रमाणे आम्ही 1 तारखेला तो ज्या मूर्तीची परिस्थिती बघितली का या 1 तारखेला आपण तुम्ही काही करून मूर्ती तुम्ही ताबडतोब विसर्जन करा असं आम्हाला ब्राह्मणांनी सांगितलं. कारण आता हा युग आहे, ब्राह्मण जे सांगतील त्या पद्धतीने आपल्याला विधी करायला लागतो. त्या पद्धतीने आम्ही सांगितल्याप्रमाणे जी विधी होती, 5 ब्राह्मण आणले, 5 ब्राह्मणांच्या हातून एक जोरपा बसवला होता का देवाला पाठ द्यावा लागतो. तर आम्ही गावामध्ये अनेक चर्चा केली, कोणतरी एक जोडपा पाहिजे. शेवट एक जोडपा आपला तयार झाला आणि त्यांनी पाठ दिली आणि ती मूर्तीची पूजा अर्चा संपूर्ण केली. ज्या विद्या चुकून आमच्या मागच्या यामध्ये झाल्यात ते कोणाला माहीत नसतील, पण खरोखरच ज्या देव बसवला तेव्हा पहिला कलश बसवला पाहिजे होता. कलश बसून त्या पद्धतीने स्थापना व्हायची. पण हा मंदिर आहे, हा परमेश्वर आहे, हा परमेश्वराला ज्या पद्धतीने विधी करायला पाहिजे त्या पद्धतीने विधी करायचे असल्यामुळे आम्ही पण आता ठोस निर्णय घेतलेला आहे. ज्या या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात जी स्थापना झाली नसेल ती स्थापना या ओवळ्या गावामध्ये होणार आहे. त्यामध्ये 11 ब्राह्मण असतील आणि त्या मूर्ती ज्या आम्ही बनवायला दिल्यात त्या ज्याची रामाची ज्याने मूर्त बनवली त्या ठिकाणी आम्ही जाऊन 6 महिने झाली मूर्त आपण बनवायला दिली. जवळजवळ 90% मूर्तीचं काम झालेलं आहे. पण सिंहासन हा नव्याने बांधलेला आहे, तो सुद्धा आता 2 ते 4 दिवसामध्ये पूर्ण आमचं काम चालू होईल. चालू झाल्यानंतर 1 महिना किंवा 6 महिना त्या सिंहासनाला जाईल. सिंहासन झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही गावामध्ये पूर्ण दौंडी पेटू. सर्व महिला भगिनींना बोलवून घेऊ, सर्व वयस्कर वृद्ध लोकांना बोलवून घेऊ, तरुणांना बोलवून घेऊ आणि ब्राह्मणांना इथे बोलवून घेऊ. ज्या दिवशी ब्राह्मण सांगतील का या दिवशी मूर्तीची स्थापना आहे त्या दिवशी मूर्ती बसवली जाईल. या पद्धतीने मूर्ती बसवल्या जातील. कळसाची मिरवणूक होणार आहे, देवाची पूर्ण मिरवणूक वाजत गात होणार आहे आणि 4 ते 5 दिवस हा कार्यक्रम जाईल. भूतो न भविष्य जी पूर्वजन्मांची मूर्त होती तीच मूर्त हसत खेळत या मंदिरामध्ये स्थापित होणार आहे. ही संपूर्ण मी आमच्या ओल्या गावाच्या ग्रामस्थांना सांगू इच्छितो. जसा पंढरीचा पांडुरंग तसाच पांडुरंग या ओवळ्यामध्ये 1-2 महिन्याच्या आतमध्ये 100% इथे बसणारच आहे. 2 महिने देव गेला नाही, देव इथेच आहे. हरिनामाच्या गजरामध्ये कर्नाटकवरून जी मूर्त येईल त्यांना आम्ही सांगितलेलं आहे का पहिला पंढरपूरला येणार, हरिनामाच्या गजरामध्ये फेरी घालणार. फेरी घातल्यानंतर आपला ओवळ्या गावामध्ये तिथून आल्यानंतर सर्व ब्राह्मण येतील. त्या ब्राह्मणांच्या थ्रोने संपूर्ण गावामध्ये गलोगलीमध्ये आमची मिरवणूक होईल. मिरवणूक नाही तर मी बसतो तर तसा आम्ही चालणार नाही. जो नेमाने शिस्तीने असं पालन करील त्याच जोडप्याने इथं आम्ही 11 असो किंवा 21 असो जेवढे ब्राह्मण आपल्याला जोडपे बसवता येतील तेवढे बसू. पण त्यांना जसा आपलं 7 दिवस हरिनामाचा सप्ताह चालतो तसा त्यांना 45 दिवस उपास पकडायला लागेल. तुला जर यज्ञावर बसायचं असेल तर ही जोपासना हे पालन करायला लागतील. आम्ही हरिपाठ मंडळनी मला विठ्ठल रुक्मिणीची भेट दिलेली आहे. त्यात 5 ते 6 मूर्ती माझ्या घरामध्ये आहेत. आपण इथे टेबल मांडू आणि 2 मूर्ती इथं सध्या 2 महिन्यासाठी ठेवू पायापारासाठी. फेब्रुवारीची एंडिंग किंवा मार्च महिन्याच्या 3 तारखा आहेत त्यामध्ये आपण मूर्तीची स्थापना करणार आहोत. तुम्ही आम्हाला सहकार्य करा
आम्ही सदैव तुमच्या पाठी आहेत. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. सर्व पंच कमिटी, ग्रामस्थ आणि ब्राह्मण देवतांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम यापुढे सुरू होणार आहे. सांगायचं एवढंच आहे की हा जो मंदिर आहे आणि या विठ्ठल रुक्माईची जी प्रत्येक ग्रामस्थांच्या भाविकांच्या मनामध्ये जी मूर्ती बसलेली आहे ही त्या ठिकाणी तशीच आहे, फक्त या इथला दगड बदलला जाईल. आस्था सर्वांची कायमस्वरूपी याच ठिकाणी असणार आहे. रामकृष्ण हरी.